नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्त असा एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे खमंग खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून तयार केलेल्या या गुळाच्या गोडपुऱ्या. दिसायला जरी तुम्हाला या साध्या दिसत असल्या तरी सुद्धा या चवीला खूप अशा भारी लागतात. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडतील अशा या मस्त गोडपुऱ्या तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही खाऊ शकता. किंवा बाहेर फिरायला जाणार असाल, प्रवासात सुद्धा तुम्ही या पुऱ्या नेऊ शकता किंवा कधीतरी मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही या देऊ शकता. यातली एक पुरी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता जरा सुद्धा या पुऱ्या तेलकट झालेल्या नाहीत आणि किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि मस्त अशा या खुसखुशीत आपल्या पुऱ्या इथं तयार झालेल्या आहेत. जर का तुमच्या पुऱ्या अशा छान फुगत नसतील आणि खूप जास्त तेलकट होत असतील तर मात्र तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला, जरा सुद्धा वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे. अजून इथं मी गॅस ऑन केलेला नाही आणि या पातेल्यामध्ये आता आपल्याला 1 कप भरून चिरलेला गूळ घ्यायचा आहे. सगळं साहित्य आपण असं एखाद्या कपाने किंवा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं. आता ज्या कपाने आपण गूळ घेतलेला आहे त्याच कपाने आपल्याला 1 कप भरून इथं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला इथं गॅस ऑन करायचा आहे आणि हा गूळ आहे तो आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे. याचा आपल्याला पाक काय करायचं नाही, तर फक्त आपल्याला हा गूळ असा चमच्याने सतत ढवळत आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे. आता आपला इथं छान असा गूळ विरघळला गेलाय. पूर्णपणे गूळ इथं विरघळला गेलेला आहे. आता लगेच गॅस बंद करूया आणि जे हे गुळाचं पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता आपलं गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये इथं 2.5 कप एवढं रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे घेतलेलं गव्हाचं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढा बारीक रवा घालायचा आहे. रव्यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत तयार होते. आता घालूयात अर्धा चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा आपल्याला इथं बडीशेपची पावडर घालायची आहे. चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते. आणि 2 टेबलस्पून एवढं मी तूप इथं कडकडीत असं गरम करून यावरती ओतलेलं आहे. आता सुरुवातीला चमच्याने थोडंसं हे मिक्स करून घेऊया, कारण खूप जास्त गरम आहे हे. आता असं थोडंसं चमच्याने मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे छान असं हातानेच पीठ मळायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे तूप आधी आपण या पिठाला असं सगळीकडे चोळून चोळून लावूयात, म्हणजे सगळीकडे हे तूप लागलं जाईल. आता आपलं तूप छान असं या पिठाला लागलंय की नाही ते कसं समजायचं, तर अशी एखादी आपल्याला मूठ वळून बघायची आहे. अशी मूठ वळली की आपलं तूप अगदी परफेक्ट असं या पिठाला लागलेलं आहे असं समजावं. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय, तर त्यासाठी आपण जे तयार करून ठेवलेलं गुळाचं पाणी होतं ते पाणी आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचंय. हे गुळाचं पाणी आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये घातलेलं आहे. आता हे पीठ आपण मळून घेऊयात. तर गुळाचं पाणी घालत असताना सुद्धा असं थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे आपल्याला पीठ मळायला सोपं जातं. एकदम जर घातलं तर एकदम हे पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला असं थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी घालायचंय. आता तुम्ही म्हणाल की हे जर गुळाचं पाणी शिल्लक राहिलं तर काय करायचं, तर आपण हे सगळंच गुळाचं पाणी यात घालायचं आहे. लागलं तर आपण थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये घालू शकतो. म्हणून सुरुवातीलाच आपण एकदम जास्त असं गव्हाचं पीठ घ्यायचं नाही, तर लागलं तर आपण नंतर यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं, प्रत्येकाच्या गव्हाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगळी असते. त्यामुळे गव्हाचं पीठ घेताना आपण इथं थोडं कमीच घ्यायचं आहे आणि मग लागलं तर नंतर वाढवायचं आहे. आता मी इथं सगळं गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि आपलं हे बघू शकता पीठ थोडंसं हे पातळ झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथं अजून थोड्या गव्हाच्या पिठाची आवश्यकता आहे. तर इथं मी अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे. पण आपल्याला हे सगळं घालायचं नाही, तर असं थोडं थोडं करून मावेल इतकंच आपल्याला पीठ घालायचं आहे आणि थोडासा आपल्याला घट्ट सरच असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त सुद्धा असा घट्ट मळायचं नाही दगडासारखा, तर अगदी थोडासा आपल्याला सैल गोळा असा हा मळून घ्यायचा. तर अजून थोडंसं आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालूयात आणि छान असं आता हे पीठ आपण मळून घेऊयात. तर इथं मी आता छान असं पीठ मळून याचा असा गोळा तयार करून घेतलाय. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीचा मी हा पिठाचा गोळा इथं मळून घेतलेला आहे. तर आपण इथं नंतर अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं, तर त्यातलं इथं मी पाव कपाला थोडंसं जास्त इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि पाव कपाला थोडंसं कमी आपलं इथं गव्हाचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे बरोबर मला इथं 3 कप इतकं गव्हाचं पीठ लागलेलं आहे. तर आधी घेतलेलं 2.5 कप आणि नंतर घेतलेलं पाव कप असं बरोबर 3 कप इथं गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आता यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल आपण असं सगळ्या गोळ्याला लावून घ्यायचं आणि बरोबर आपल्याला हे 15 ते 20 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे.
कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे, तो रवा छान असा भिजण्याकरता. आता बरोबर इथं 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. रवा सुद्धा आपला छान असा भिजला गेलाय. आता पीठ थोडंसं आपण हाताने असं मळल्यासारखं करायचं आणि यातला आपल्याला आता एक गोळा घ्यायचा आहे आणि गोळा आपण हातावरती थोडासा असा मळल्यासारखा करायचा आहे आणि आता आपल्याला याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून पुऱ्या तयार करून घेऊ शकता, पण आता मी इथं अशी मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि मग नंतर आपण याच्या पुऱ्या कट करणार आहोत. तर मस्त अशी आपण आता याची चपाती लाटून घेऊयात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ याला लावू शकता, पण मला काही आवश्यकता वाटत नाही म्हणून मी असंच हे लाटत आहे. तुम्ही बघू शकता किती सहज अशी आपली इथे ही चपाती लाटली जाते. तर चपाती सुद्धा आपल्याला खूप जास्त सुद्धा अशी पातळ लाटायची नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा नाही, तर अशी मध्यम आपल्याला जाडीची ही चपाती लाटून घ्यायची आहे, म्हणजे कशा आपल्या एकदम परफेक्ट अशा पुऱ्या तयार होतील. तर आपली इथं आता छान अशी चपाती लाटून झालेली आहे. तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीची मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. तर आता लगेच आपण पुऱ्या कट करून घेऊयात. तर ह्या अशा प्रकारची वाटी आपल्या घरामध्ये प्रत्येकाकडे असते. तर या वाटीने आपण अशा छान छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघितलं किती सोपं आहे. तर तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून जर लाटायला गेला तर त्याला खूप जास्त वेळ लागतो. म्हणूनच आपण अशी एक मोठी चपाती लाटली की आपल्या भरपूर अशा पुऱ्या तयार होतात आणि पटापट अशा आपल्या पुऱ्या तयार होतात. तुम्ही लहान लहान गोळे तयार करून सुद्धा पुऱ्या करू शकता, पण त्या थोड्या लहान मोठ्या अशा आकाराच्या होतात. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर हीच पद्धत वापरा. तर तुम्ही पुरीची जाडी बघू शकता, अशा पद्धतीची मी ही जाडी पुरीची ठेवलेली आहे, म्हणजे छान आपल्या खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात. आणि हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण दुसऱ्या पुऱ्या करताना वापरायचं आहे. तर मी अजून एक बॅच करून घेणार आहे आणि मग लगेच तुम्हाला मी पुऱ्या तळून दाखवते. तर पुऱ्या तळण्यासाठी मी इथं गॅसवरती आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आपलं तेल छान असं गरम झाले का बघण्यासाठी आपण एक पिठाची छोटीशी गोळी यामध्ये टाकून बघायची आहे. छान अशी पटकन फुलून वर आली की आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे असं समजावं. तेल छान गरम झालेलं आहे. आता लगेच पुऱ्या तळून घेऊयात. तर एका वेळी इथं मी 2 पुऱ्या घातलेल्या आहेत. जास्त पण गर्दी करायची नाही कढईमध्ये, नाहीतर आपल्या पुऱ्या छान अशा फुगल्या जात नाहीत. पुरी तेलामध्ये घातल्यानंतर लगेच असं आपण झारेने थोडंसं पुरीवरती तेल उडवायचं, म्हणजे पुरी आपली छान अशी पटकन टम्म अशी फुगली जाते. तेलामध्ये पुऱ्या थोड्याशा सेट झाल्या की मगच आपण या पुऱ्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि मग दुसरी बाजूसुद्धा आपण तळून घ्यायची. आपण यामध्ये गूळ घातल्यामुळे तुम्ही बघू शकता पुरीचा रंग पटकन असा बदलला जातो. त्यामुळे आपल्याला या पुऱ्या तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, तर लगेच आपल्या या पुऱ्या तळल्या जातात. आता जास्त पण करपवायचे नाही, तर असा छान सोनेरी रंग आला की आपल्याला या पुऱ्या लगेच काढून घ्यायच्या आहेत. कारण आपण तेलामधून बाहेर काढल्यानंतर अजून थोडासा रंग याचा बदलतो, त्यामुळे आता आपण लगेच पुऱ्या काढून घेऊयात. तर मी तुम्हाला इथं अजून 2 पुऱ्या तळून दाखवते आणि पुऱ्या तळण्यासाठी तुम्हाला मी इथं काही टिप्ससुद्धा सांगणार आहे. तर पहिली टिप म्हणजे पुऱ्या तळण्यासाठी नेहमी गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. जर का तुम्हाला जास्त खुटखुटीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही मग बारीक गॅसवरती तळू शकता, पण आपल्याला इथं खुसखुशीत पुऱ्या हव्या आहेत, त्यामुळे आपण मिडियम फ्लेमवरतीच तळायच्या. जास्त मोठ्या गॅसवरती सुद्धा तळायच्या नाहीत, नाहीतर त्या कच्च्या राहू शकतात. पुऱ्या तळण्यासाठीची दुसरी टिप म्हणजे पुऱ्या तेलामध्ये घातल्या घातल्या आपल्याला झाऱ्याने पुरीवरती आपल्याला असं थोडं थोडं तेल उडवत राहायचं, म्हणजे आपली पुरी छान अशी टम्म फुगली जाते. आणि इथं तिसरी टिप म्हणजे पुऱ्या तेलामध्ये आपण तळत असताना जास्त अलटपलट करायच्या नाहीत, नाहीतर त्या खूप जास्त तेलकट होऊ शकतात. आता या सुद्धा पुऱ्या आपल्या छान अशा तळलेल्या आहेत. आता या सुद्धा लगेच काढून घेऊयात. तेलातून पुऱ्या बाहेर काढल्यानंतर आपण एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या किंवा एखाद्या प्लेटवरती आपण टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्यावरती आपण या पुऱ्या काढून घ्यायच्या, म्हणजे या पुऱ्यांमधलं एक्स्ट्राचं तेल सुद्धा पूर्णपणे निथळलं जातं आणि मग आपल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. तर तुम्हाला मी दाखवायचं म्हणून या थोड्याशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि या तळलेल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. छान अशा या चेंडूसारख्या टमटमीत फुगलेल्या आहेत आणि एकूण एक पुरी तुम्ही बघू शकता किती मस्त अशी फुगलेली आहे आणि रंग तर बघू शकता किती सुंदर असा या पुऱ्यांना आलेला आहे. याआधी तुम्ही या पद्धतीने पुऱ्या कधी बनवल्या आहेत का, किंवा बनवल्या असतील तर तुम्हाला या पुऱ्या आवडतात का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर या पुऱ्या खूप जास्त आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही पुरी तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आपली ही पुरी तयार झालेली आहे. अजिबात या पुऱ्या वातड होत नाहीत किंवा कडक सुद्धा होत नाहीत. छान अशा खुसखुशीत तयार होतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच. तर तुम्हाला माझी ही आजची पुऱ्या करण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.